लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. राज्यातील हिंदू देवस्थानांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार का, असा गंभीर सवाल उपस्थित होतोय. इनाम निर्मूलन कायदा तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा राज्यव्यापी जनआंदोलन छेडू, असा इशारा महाराष्ट्र मंदिर महासंघानं सरकारला दिलाय. नाशिकमध्ये झालेल्या बैठकीमध्ये प्रमुख मंदिरांच्या विश्वस्तांनी या कायद्याला तीव्र विरोध दर्शवला हो. मंदिरांच्या जमिनी आणि हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप करत प्रशासनाच्या माध्यमातून देवस्थानांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जात असल्याचा दावा करण्यात आलाय. याचवेळी वक्फ बोर्डच्या जमीनबाबत सरकार काय भूमिका घेणार आहे, असा सवालही मंदिर महासंघानं उपस्थित केलाय. सरकारने एकतर्फी निर्णय घेतल्यास तो मान्य केला जाणार नाही, असं स्पष्ट करत आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आलाय. नेमकं काय म्हणालेत महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील धनवट, ऐकूयात. महाराष्ट्रातल्या महसूल विभागाने जे जाहीर केलेली आकडेवारी ती 4.5 लाख हेक्टर जमिनी या महाराष्ट्रातल्या आहेत, ज्या वहिवाटदार कुळ मिराजदार यांच्याकडे किंवा मंदिरांकडे आहेत त्या, आणि त्याची मालकी त्यांच्या नावावर त्यांना करायची आहे. अशा अनेक मंदिरांची उदाहरणं आहेत. काळाराम मंदिराचे 300-350 एकरपेक्षा जास्त जमीन आहे. त्र्यंबकेश्वरची 300-350 एकरपेक्षा जास्त आहे. पुण्यातलं मोरया गोसावी मंदिर आहे, 5-5.5 हजार एकरपेक्षा जास्त जमीन आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची 28,300 एकर जमीन आहे. माझा प्रश्न आहे, जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत, सरकारची बाजू घेणार का मंदिर भक्तांची बाजू घेणार? या संदर्भात मंदिर भक्तांची बाजू घेतली नाही तर त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत मंदिर पदाचे. कारण मंदिरांच्या जागांसंदर्भात तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. भक्तांच्या जमिनी आहेत त्या मंदिरांच्याच नावावर राहिल्या पाहिजे. दरम्यान सरकार या इशाऱ्याकडे कसं पाहत आहे आणि या कायद्याबाबत पुढे काय निर्णय घेतला जातोय, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.